सावित्री मात्र मोठी आहे. असो, आज ज्यांचा जन्मदिवस आहे अशा आमची सर्वांची माय, जिने आम्हाला उभं केलं, जिच्यामुळे आम्हाला ज्ञानाची द्वार खुली झाली, त्या शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या माता सावित्री हिला कोटी कोटी प्रणाम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षाताई, या शाळेचा संपूर्ण स्टाफ, तसेच समोर असलेल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आणि माझे बाल मित्रमैत्रिणी. मॅडमनी मला काल फोन केला आणि सांगितलं, मॅडम माझ्या शाळेमध्ये सावित्रीबाईची मला जयंती साजरी करायची आहे आणि तिथे येणाऱ्या माझ्या पालक मातेला, तेव्हा मला शब्द आवडला, पालक माता. मॅडमच्या बोलण्यात उंची होती. पालक आणि माता, पालक आणि माता याच्यातच सगळं येऊन गेलं होतं. आम्हाला आतापर्यंत पालकच कुणी म्हटलं नव्हतं. वाईट या गोष्टीचं वाटतं, आम्हाला आतापर्यंत पालकच कुणी म्हटलं नव्हतं. आमचा पालक फक्त आमचा बाप असायचा. आम्हाला नेहमी दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जायचं. पण ज्या सावित्री मातेनं 18व्या शतकात जन्म घेतला, 18वं शतक संपून जवळपास 200 वर्ष संपून गेले. ती वरडून वरडून देवाकडे निघून गेली. भरपूर संघर्ष केला. आताच मॅडमने सांगितलं तिने काय काय केलं. सावित्रीबाई कदाचित नसत्या तर तुम्ही आम्ही इथं दिसलोच नसतो, आणि आणखी आम्ही कुठं जुलामात आणि कुठं जोखंडात अडकून पडला असतो माहित नाही. आताही आमचे नामदेव ढसाळ म्हणतात, स्वातंत्र्य कोण्या गाडवीचं ना. मिळालंय का आम्हाला स्वातंत्र्य? 10च्या नंतर आमची बाई जर घराच्या बाहेर दिसली तर आमच्या घरापेक्षा शेजारच्या घरामध्ये जास्तीचा तांडव झालेला तुम्हाला ऐकायला मिळेल. सावित्रीबाई कोण होत्या हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय आहात, मी सावित्रीबाई बद्दलही बोलणार आहे थोडक्यात. वास्तववादी दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय काय? स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 75वी आपण साजरी केली. 78 वर्ष संपत आले, आपण पाहिलं सगळ्यांनी. मिळालंय का तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य? मग संघर्ष कशासाठी करायचा? तुम्ही आम्ही शिकलेल्या लेखी व्रतवैकल्यामध्ये अडकून पडतोय. म्हणजे मला देवावरती माझी नित्यंत श्रद्धा आहे. मी दररोज देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. एका वाक्यात उत्तर सांगेल मी, पण श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. बुवाबाजीमध्ये आपल्याला अडकायचं नाही. जेव्हा मुलाच्या शिक्षणाची वेळ असेल तेव्हा आपण पोथी पाठ पूजा करायची की नाही हा प्रश्न आहे. मिळालेल्या वेळेमध्ये देवाला नुसतं चांगल्या मनाने नतमस्तक झालं तरी देव तुम्हाला पावतो. त्याच्यासाठी तुम्हाला फार मोठ्या पोथ्या वाचायची, फार मोठं व्रतवैकल्य करायची गरज नाही. काय करायचंय तुम्हाला? तुमचा वेळ वाचवायचा आहे. पण मुलांवर संस्कार करत असताना मात्र तुम्ही पोथ्या पुराणाचा आधार घ्या, काही हरकत नाही. मी सुद्धा पोथी वाचते, मी अनेक ग्रंथ वाचले. त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे? आम्हा घरी शब्दाची शस्त्रे, शब्दाची करत नाही, येत नाही करून सांगून जातात संत तुकाराम. तुम्ही घ्या, त्याच्यातलं काय घ्यायचंय ती घ्या, पण उगीच खोतांड करू नका. मी खूप वाचलं, मी खूप केलं, याच्याकडे आपला वेळ गेला नाही पाहिजे. आता एक आपल्याकडे आल्याला कुठल्याही देशाचं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर शाळा आणि कॉलेज चांगलं असलं पाहिजे. कुठल्याही देशाचं शाळा आणि कॉलेज जर चांगलं नसेल तर तिथलं राष्ट्र चांगलं होणारच नाही. म्हणून शाळा कॉलेज चांगलं असणं याची व्याख्या काय आहे तर तिथे दिले जाणारे संस्कार, तिथं शिकवलं जाणारे शिक्षण यांचा ताळमेळ असावा. अध्यात्म आणि तंत्रज्ञान या दोघांना हातात हात घालून चालावं. कारण भारत हे राष्ट्र माता या नावाने ओळखलं जातं. माता म्हणजे भारतचं पूर्वी काय होतं माहितीये आपल्याला? मातृक सत्ता कुटुंब पद्धती चालत होती. शेतीचा सुद्धा शोध लावला होता तो स्त्रीने लावला होता. अनेक शोधाची जननी स्त्री आहे आणि म्हणूनच पण पूर्वी काळाची उलथापालथ होत गेली. स्त्रिया पूर्वी शिकायच्या. मॅडम मैत्री गार्गी शिकल्या, आई जिजाऊही शिकल्या. 64 कला, 6 शास्त्र, 18 पुराण असणाऱ्या, माहित असणाऱ्या महिला आमच्याकडे होत्या. शिक्षण नव्हतं असं नाही, पण मध्यंतरी एक लाट आली आणि पडदा पद्धती सुरू झाली आणि आम्हाला पडद्यामध्ये ढकललं गेलं. अनेकांनी आक्रमण केले ह्या राष्ट्रावरती.
आणि आक्रमण केल्यानंतर सगळ्यात लवकर बळी जाणारा घटक असतो ती आबला म्हणून समजली जाणारी आमची नारी. आणि मग तिच्या अब्रूचे लचके कुणी तोडू नये, तिच्यावर कुणी अत्याचार करू नये म्हणून घराची इज्जत जपायचं काम करण्यासाठी प्रत्येक माणसानं मागे पाऊल घेतला आणि आपली बाई, आपली मुलगी, आपली स्त्री पडद्याच्या आत ढकलली गेली. अनेक स्थित्यंतर होत गेले. शाळा कॉलेज नव्हते असं नाही, नालंदा सारखं विद्यापीठ आपल्याकडे होतं. भारताची संस्कृती आणि भारताचा शिक्षणाचा पाया खूप कणखर आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील लोक या भारतात येऊन शिकलेले आहेत. भारत हे कमी समजदार राष्ट्र नाहीच, पण अनेकांचे आक्रमण झाले. सोने की चिडिया म्हटलं जायचं या भारताला. आणि मग इथं सुरुवातीला जिजाऊनी जन्म घेतला याच महाराष्ट्राच्या मातीत. आणि तिने जन्म घेतल्यानंतर कंबर कसली होणारे अत्याचार तिने बघितले. बाहेर गेलेली माय आणि गोट्यातली गाय सुरक्षित नव्हती. स्वतःची जाऊ जेव्हा गंगेवर गेली तेव्हा यवनाने तिचे लचके तोडले आणि जिजाऊ पेटून उठल्या आणि सांगितलं, त्या शिवाईला साकडं घातलं, मला एक मुलगा असा दे की त्या मुलानं काय करावं, या राष्ट्राचं रक्षण करावं, या मातीचं रक्षण करावं आणि या मातीत असणाऱ्या सर्वसामान्य नव्हे तर सर्व स्त्रियांचं रक्षण करावं. असा पोटी पुत्र मागितला आणि तो पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं शिवाईने त्यांना दिला. त्यांची जयंती 12 जानेवारी. जिजाऊ निघून गेल्या आणि तरी देखील बराचसा स्थित्यंतर झालं. यवन गेले पण आमच्या डोक्यातले यवन मात्र तिथंच राहिले. आणि पुन्हा मला वाटतं जिजाऊला जन्म घ्यावासा वाटला असेल तो सावित्रीबाईंच्या रूपाने त्यांनी पुन्हा 18व्या शतकात जन्म घेतला आणि उरलेलं कार्य पूर्ण करण्याचं त्यांनी जणू काही विडाच उचलला. विडा उचलल्यानंतर ती माऊली काय झालं, एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली नव्हती. नेवशे पाटलाच्या घरात जन्माला आलेली ही कन्या सातारची. नेवशे पाटलाची ही कन्या लहानपणापासूनच तल्लख बुद्धीची. वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं. बालविवाह होता. 13 वर्षाचे ज्योतिराव होते. आल्या नांदायला. तुम्ही आम्ही जातो तसंच नांदायला जाणं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. काळ तेव्हाच आहे. विचार करा, काळ तेव्हाच आहे. आता सुद्धा आपण एखादी जर लग्न झाल्यानंतर मॅडम जबाबदारीने वाक्य उच्चार करते. आता सुद्धा आपण लग्न झाल्यानंतर एखादी पदवी घ्यायची. माझी पीएचडी आता चालू आहे मॅडम. दुर्दैवाची गोष्ट आहे. वेळच मिळाला नाही. 4 वेळा पेट परीक्षा पास झाले, सेट पास झाले, नेट पास झाले. प्रत्येक वेळी ऍप्लिकेशन जायचं पण कुठली तरी जबाबदारी. मुलं लहान आहेत, सासरे आजारी आहेत, सासूला बरं नाहीये, संसाराचा गाडा ओढायचा आहे. त्या काळात काय असेल, या काळात मी नोकरी लागल्यानंतर माझं लग्न झालेलं आहे. या काळात माझ्यासारख्या स्त्रीची ही अवस्था आहे. सावित्रीबाई वय होतं 9 वर्षाचं. किती वर्षाचं? 9 वर्षाचं. ज्योतिराव शिकल्या सवरलेले होते पण वय होतं 13 वर्षाचं. फार मोठे नव्हते. जरा विचार करा, वय किती आहे? 13 आणि 9. जिथं आपण खेळायचं वय समजतो त्याला. 9 वर्षाची मुलगी आहे, नांदायला आली. सासूच्या हाताखाली राब राबती. साऊ संस्कार आहे आणि तरी देखील समाजाच्या बाहेरच्या होणाऱ्या अत्याचाराचं निरीक्षण करते. 9 वर्षाचे डोळे निरीक्षण करू लागले आणि ज्योतिरावानं हा बाहेरचा होणारा अहंकार, बाहेर होणारी लूट, बाहेर होणारा अन्याय, उपेक्षिताला दिल्या जाणाऱ्या वागणुका आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा उपेक्षितच होतो. कारण दलित या शब्दाचा अर्थ माझ्या एका वाक्यात मी तुम्हाला सांगेल, ज्याची ज्याची समाजाने उपेक्षा केली ते सगळे दलित. पण सगळ्यात उपेक्षित असणाऱ्या कोण आहेत तर स्त्रिया आहेत. अजूनही काही मंदिरामध्ये तुम्हाला आम्हाला प्रवेश नाकारला जातो. का नाकारला जातो? का? ग्रामीण भागामध्ये जन्म झालेला. आजही माझ्या गावात 4थी पर्यंत शाळा. श्रावण महिन्यात पोती लावली जाते आपल्याकडे. पोती लावलेली होती, नवनाथ ग्रंथ लावलेला होता आणि कुटुंबातले सगळे पुरुष तिथं असायचे. मुलींनीही तिथं जायचं नाही, त्या ग्रंथाला टच करायचं नाही. संवेदना कशी असते बघा. मला तुम्हाला याच्यासाठी सांगायचे, तुमच्या मुलांसाठी सांगायचे. संवेदना कशी असते. आणि माझे चुलत भाऊ एकत्र कुटुंब असायचं तेव्हा त्यांनी चिडवायचं, तू मुलगी आहे ग्रंथाकडे जायचं नाही. खटकलं, त्या वयात खटकलं. ग्रंथाकडे जायचं नाही कारण मला नाकारलं गेलं होतं मी मुलगी आहे म्हणून.
ग्रंथाला शिवायला तुझा अधिकार नाही. त्या काळात मॅडम कडी उघडली. जिथं खोली होती त्या खोलीमध्ये जाऊन त्या ग्रंथाला शिवलं, भीती दाखवली जायची. काय भीती दाखवली जायची? जर नवनाथ ग्रंथाला कोणी शिवलं तर साप दिसतात. सापाला सगळेच घाबरतात, मी सुद्धा घाबरते. आणि मग एक भीती दाखवली गेली. त्याच पद्धतीची भीती ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईला दाखवली गेली. पण मी ते ग्रंथ वाचला, बंद केला, मला साप काही दिसला नाही. उलट ज्ञान कळलं. दुसऱ्या दिवशी गुरुजी आले, आमच्या वडिलांना म्हणले पाटील ग्रंथ उघडलेला दिसतोय, कुणीतरी याला झटलंय. वडिलांनी ओळखलं, मोर्चा माझ्याकडे वळला. म्हातारीने मला काय केलं असं समजून घ्या. आजी होती माझी. असो, मला तिकडे जायचं नाही. पण त्याच्या अक्षराच्या आळ्या होतात आणि त्या नवऱ्याच्या ताटात जाऊन पडतात असा समज सांगितला गेला. कोणी सांगितलं? सनातनी लोकांनी सांगितलं. ज्यांना शिक्षणाचे दार स्त्रियांसाठी कायमचे बंद करायचे होते त्या लोकांनी सांगितलं. जे शिकले सवरलेले होते त्यांना भीती होती, जर सगळे शिकले आणि बाई शिकली तर आमचं मानून पकडतीची काय भीती होती. कारण सगळ्यांना माहितीये माणसाला कसं एकटेच बसलेले, त्यांना वाईट वाटू देऊ नका सर. पण तुमच्या मेंदूपेक्षा 10% नव्हे 50% तल्लख मेंदू आमच्यामध्ये असतो. कुटुंब सांभाळतो, नोकरी करतो, आलेले पै पाहुणे सांभाळतो आणि हे सांभाळत असताना कुठेही कुरकुर नसते. थोडं उंच नीच झालं की तुमच्यावरून टक्का असतोच. कारण तू बायको आहेस, बायकांनी बायकासारखं राहावं. कारण पायातली मान पायातच बरी. आमची किंमत काय तर पायातली चप्पल. पण सावधान, ती पायातली चप्पल आता तुमच्या बरोबरीने आलेली आहे. आणि मग सावित्रीबाई शिकल्या. ज्योतिरावांनी ती जबाबदारी घेतली. कारण गाडीचे दोन्ही चाकं जर बरोबर नसली तर गाडी व्यवस्थित चालणार नाही. ह्या स्त्री शक्तीची ओळख ज्योतिरावांना तेव्हा झाली. सावित्रीबाई शिकल्यानंतर त्यांनी शिक्षण देण्याचं ठरवलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती चिकलमाती दगडधोंडे, तिकडे मी जाणार नाही. भिड्यांच्या वाड्यात शाळा काढली. एकूण 11 शाळा त्यांनी काढल्या, एक शाळा नाही काढली. आणि जिल्हा परिषदेच्या तत्कालीन तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळाही होत्या मॅडम, त्याच्यापेक्षा या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीचं शिकवण देऊ लागल्या. म्हणजे ज्या मॅडम करतायत ना, वर्षा मॅडम अध्यात्मही सांगतायत, ज्ञानही देत आहेत, संस्कारही देत आहेत. आणि त्यांची टीम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. आणि यांना कुठल्याही प्रकारचं शासनाचं ग्रँट वगैरे काही नाही. तुम्ही दिलेल्या अल्पशा मदतीवर हे युनिट चाललेलं आहे. आणि ती मदत तुम्ही करता, तुम्ही त्यांना मदत करता म्हणजे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी दिलेलं ते दान असणार आहे. आणि दान देताना माणसाने नेहमी योग्य ठिकाणी दान करावं, सत्पात्री दान असावं. दान देणे सुद्धा पात्र कसं आहे हे ओळखून त्या ठिकाणी त्या देणार आहेत असं त्यांच्या एकंदर कारकिर्दीतून दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट सासऱ्याचं नाव लावले. सगळ्यात महत्वाची गोष्ट सासऱ्याचं नाव लावलंय. याच्यातून संस्कार दिसून येतात. आम्हाला बऱ्याच वेळेला नांदायला जायची आधी सासू वाईट असते बरं का, ही शिकवण दिली जाते. सावधान, तुम्हाला मला मुली आहेत. प्रत्येकाला वाटतं माझी मुलगी चांगल्या घरी जावी, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलीला चांगला नवरा मिळावा, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलीचं वैभव सुख संपन्न असावं. तसंच प्रत्येकाच्या आईला वाटतं माझा मुलगा सुद्धा मोठा व्हावा, माझा मुलगा मोठा झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी शिकावा, चांगल्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांना सुंदर गोरी गोमटी बायको मिळावी आणि ती माझ्या हाताखाली थोडीफार का होईना राबावी. प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग तुम्ही सुद्धा आता एक मुलगी आहात. आता राबण्यासाठी तुम्ही कुणाकडे तरी आलेले आहात. सगळी तरुण पिढी दिसते कारण छोटे मुले. आणि मग राबणारे आहात तर थोडंसं फारसं नाही, कारण साठी बुद्धी नाठी. सासूचं आता कामच चाललेलं असं कुरकुर नाही. पण सगळ्याच्या वाट्याला चांगली येईल असंही मला म्हणायचं नाही. पण जे दिले ते ईश्वराने दिलेलं सेवा करायची. आमच्या सावित्रीबाईंनं समाजाची सेवा केली. आता तुम्हाला कोणाची करायची? समाज म्हणजे सासू सासरे दीर जावा ननंद या सगळ्याची सेवा आधी करायची. तुमचं कुटुंब जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. मी इथं येऊन भाषण ठोकायचं, घरी जाऊन सासूला भांडायचं, मॅडम शांतपणा करायचं नाही, स्टेजवर बोलायचं तुमचं कामच नाही. तुम्ही घरी काय करता? इथं बसणाऱ्या 6 वर्षांनी बायको तेव्हा तर पोपटासारखं बोलत होती.
तरी तरी राडा करते. हे वाक्य तुमच्या आमच्या वाक्याला येऊ नये याच्यासाठी आधी सासू सासरे नणंद जावा हे कुटुंब तुम्हाला सांभाळावं लागेल. त्यानंतर तुम्ही पुढे पाऊल टाकायचे. शेजाऱ्यावर प्रेम करा. कोणत्या पद्धतीचं प्रेम करायचे शेजाऱ्यावर? तुमचं मूल शिकणार आहे, तुमचं मूल शिकणार आहे, त्याला चांगल्या पद्धतीची नोकरी लागणार आहे. पण शेजारचं मूल जर डाकू निघालं तुम्ही तिथं राहणार नाही. तुमच्या पोराच्या खिशाचं सगळं ते हिसकून घेणार आहे असं जर नाही दिलं तर त्यासाठी शेजारच्या मुलांवर तेवढ्याच पद्धतीनं मातेसारखे संस्कार करायला शिका, जेणेकरून तुमची संपत्ती अबाधित राहील. हेच आमच्या सावित्रीबाईंनी केलं. स्वतःला मोठी पोर नव्हतं. त्या काळी विधवाची स्थिती भयानक होती. ज्योतिराव साथीला होते, बालविवाह व्हायचे आणि बालविवाह झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. कारण दवाखाने तेव्हा एवढे प्रचंड प्रमाणात नव्हते. कधी कधी तर पाळण्याला वाशिंग मानलं जायचं. जन्मकुमारी विवाह व्हायचा. एक 70 वर्षाचा माणूस आणि 12-13 वर्षाची मुलगी एका कवीने लिहून ठेवलं. म्हातारा इतकुल पाहुणशे वयमान, म्हातारा इतकुल पाहुणशे वयमान, तुळस कोटे केशर पेरी डोईस टक्कल छान. म्हाताऱ्याचं वर्णन केलं. डोईस टक्कल छान, काठी वाचून नजरे पाय कंबर होय कमान, दंताजीचे ठाण उठले नन्न नन्न करीते मान. आणि त्या माणसासोबत 70-75 वर्षाच्या माणसासोबत आमच्याकडं 12-13 वर्षाची मुलगी देऊन टाकायचे आणि मग तो पटकन मारायचा. 75 वर्षाचा दगल कशाला? एका दुसरं मूल व्हायचं तर व्हायचं, नाही तर तो देवाघरी निघून जायचा. अशी बऱ्याचशा विधवावर वेळ यायची आणि मग त्या विधवाला घरखाना घाटका अशी तिच्यावर वेळ यायची. केस कापले जायचे, त्याला केशव म्हणतो आपण. सती दिल्या जायच्या आणि यांना सगळ्यांना त्यातून मुक्त करण्यासाठी सावित्री आणि ज्योतिराव पुढे आले. तारुण्य असायचं विधवा झाल्यानंतर, सौंदर्य असायचं आणि कोणाच्या तरी भुकेसाठी बळी पडायची. जबाबदारीने सांगते, कोणाच्या तरी वासनेच्या भुकेसाठी बळी पडायची आणि गरोदर व्हायची. मग गरोदर राहिल्यानंतर ती स्वतःला संपवायची नसता त्या बाळाला संपवायची. दोन गोष्टी तिच्याकडे असायच्या. एक तर ती बाळाला गर्भातच मारायची नसता स्वतःला संपून टाकायची. वाकडा पाऊल पडलेला असतो, भावनेच्या मनात झालेलं असतं, एखाद्या घरात तिचा बळी घेतलेला असतो. पण ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी काय केलं? त्या विधवा मातेला आपल्याकडं स्वतःच्या घरामध्ये ठेवून घेतलं आणि तिथं पाठीच लावून टाकली की इथं विधवाच्या मुलांना सांभाळण्यासाठी एक आश्रम आहे, तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल, हे मूल कोणाचं हेही सांगितलं जाणार नाही. ही जबाबदारी स्वीकारली. ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर सावित्रीबाईंकडे अनेक विधवा आल्या, कुमारी माता आल्या आणि त्यांनी जन्माला घातलेले मुलं कुणी सांभाळे? सावित्रीबाईंना सांभाळले. स्वतःच्या पोटाला मूल नव्हतं, सावित्रीबाईला मूल नव्हतं. सासरचे लोक आताही त्रास देतात, तेव्हाही त्रास द्यायचे, आता देतात की नाही? आता एखादीला पटकन मूल नाही झालं तर होतच नाही, काहीतरी प्रॉब्लेमच दिसते, तिच्या पिढीतच असले. त्या सगळ्या गोष्टीला तीही बळी पडली होती. दुसरी बायको करून देण्यापर्यंत बदल गेली होती. ज्योतिरावाने नाकारलं. मी सावित्री सोडून दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे त्या नजरेने नाही पाहू शकत. सावित्रीच माझी अर्धांगिनी असेल आणि नकार दिला. प्रेम लागतं त्याच्यासाठी आणि मग ते प्रेम ज्योतिरावांचं सावित्रीबाईंवर होतं आणि म्हणूनच त्यांनी नकार दिला आणि एका विधवेचा मुलगा यशवंता दत्तक घेतला, डॉक्टर केलं, स्वतःचं नाव त्याला दिलं आणि खऱ्या अर्थानं खरी माता बनली ती आमची सावित्रीबाई. आताही विधवाची परिस्थिती बदललेली नाही, सावधान. आताही विधवाची परिस्थिती बदललेली आहे का? तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. त्या काळातही बदललेला नव्हता. आज 21व्या शतकामध्ये आपण पदार्पण केलेला आहे. आजही तो काळ बदललेला नाही. आजही एखाद्या स्त्रीचा पती निधन झाल्यानंतर तुम्ही आम्ही बघतो, उघड्या डोळ्यांनी बघतो, जेव्हा त्याची त्रिणी घेऊन स्मशानभूमीकडे वाटचाल चाललेली असते तेव्हा ती स्त्री आक्रोश करत असते आणि त्याच वेळात तिचे सौभाग्याचे अलंकार हिसकून घेतले जातात. अक्षरशः तिच्या वारंवार तिच्या हृदयाला सांगितलेलं असतं की तू विधवा आहेस, तू अलंकार घालण्याच्या लायकीची नाहीस. आणि त्याच वेळेला चितेमध्ये सगळं काही तिचं अर्पण केलं जातं आणि हे अर्पण करत असताना आजच्याही लोकांना जराशी लाज वाटत नाही. कारण
कारण तिच्या आयुष्याची माती होताना हे उघड्या डोळ्यांनी पाहत असतात आणि ती स्त्री मात्र आपला असून मोठमोठ्याने वरडत असते. तिला कळत नसतं माझ्यासोबत काय चालू. आणि मग हे पाहत असताना तुम्ही आम्ही नुसती पाहणाऱ्याची भूमिका बघत असतो, पाहत असतो, पण कुणीही बंद करत नाही. आज गेल्यानंतर एकच काम सगळ्यांनी करायचंय, कमीत कमी तिचे अलंकार काढा. पण कधी काढा, काढायचीच गरज नाही. तसे तर काढायची गरजच नाही, पण तुम्हाला काढायचेच असतील तर तिच्या सोयीनुसार काढू द्या, तिच्या पद्धतीने तिला काढू द्या. तिलाच हाऊस नसते, तिलाच हाऊस नसते. माझा नवरा गेला, माझ्याकडे पाहणारा कोण आहे, पण ती एक माणूस आहे, जन्माला आलेला माणूस आहे. तिला वेगवेगळ्या सणामध्ये, संस्कारामध्ये, लग्न व्यवहारामध्ये तुम्ही सामील करून घ्या. मॅडम मी तुम्हाला सांगते, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मी विधवांचा सन्मान करते, त्यांना हळदी कुंकाला बोलवते, कारण त्यांना गिफ्ट कुणी देत नाही. गिफ्ट म्हणजे काय, सन्मान कुणी देत नाही आणि त्यांना सन्मान देणं गरजेचं आहे. त्यांची काय चूक आहे, नवरा निघून गेला, त्यांनी काय केलं, एखादा माणूस जर जिवंत असेल, त्याची पत्नी गेली तर आपल्याकडे दुसरं लग्न सन्मानाने हाताने करून दिलं जातं, तिथं काही अडचण येत नाही. पण एखाद्या मुलीचं लवकर वयामध्ये जरी वैधव्य प्राप्त झालं तरी देखील तिला दुसरा विवाह करण्यासाठी पटकन पुढे येत नाही. मॅडम माझ्या काही विद्यार्थिनीवर वाईट वेळ आली, ईश्वराने बंड केला नाही, त्यांच्या घरी गेले आणि तिचं लग्न झालंच पाहिजे. कोणी बंडखोरच आहे असो, देवाने ती बंडखोर करण्याची वृत्ती माझ्यामध्ये घातली असेल आणि लग्न करायला लावलं, काही अडचण नाही. कारण मुलींचे लग्न तिने आयुष्य पूर्ण घालवायचं कसं, कुणाच्या जीवावर घालवायचं, बाप मरून जाणार आहे, आई निघून जाणार आहे, भाऊ बायकोचा होणार आहे, कुणी कुणाचं नाही. तिला आयुष्याचा शेवटचा जोडीदार असणं काळाची गरज आहे. कमीत कमी तुम्हाला तिला चांगलं बोलता येत नसेल एखाद्या विधवा स्त्रीला, तर वाईट बोलायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नाही आणि म्हणूनच तिला सन्मानाने जगू द्या असं मी तुम्हाला सांगते. एखादीला मूल होत नसेल, एखादीला मूल होत नसेल तर तिला हिनवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मॅडम जेंट्स लोक या गोष्टीमध्ये फारसं लक्ष देत नाहीत, पण ह्याच माझ्याच मावल्या, मी एक स्त्री आहे, मीच माझ्या भाऊजाईला जर मूल झालं नाही तर तीनदा म्हणल, एखाद्या दवाखान्यात दाखवणार, होत नसेल तर दुसरी बघू का, माझ्यासारखी एखादी गणन बोलून जाते. तेव्हा जबाबदारीनं बोलावं आणि मग मी स्त्री आहे, तुला झालं नसतं तर असा विचार करावा. तुझ्यावरच ही वेळ आली असती तर, तुझ्या मुलीवर वेळ आली असती तर, तुझ्या बहिणीवर ही वेळ आली असती तर. सावित्री होणं तितकं सोपं नाही, हे सावित्रीने सगळं भोगलंय आणि सगळ्यांना मान सन्मान देण्याचं काम तिने केलंय. केव्हा केलंय, 18व्या शतकात केलंय, आता तुम्हाला करायचंय. एखाद्या स्त्रीने एखाद्या आपलेला, एखाद्या चांगल्या स्त्रीला जर आपलंच केलं तर सावित्रीबाई खुश होत्या. जयंती नको करू माझी, नको माझ्या चरणी नतमस्तक होऊ, पण एखाद्या आपलेला तू काय कर, माझं मन, एखाद्या आपल्यावर तू प्रेम कर आणि खऱ्या अर्थाने तीच काय असेल तर तिला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आडवं कुंकू लावलं, कुणी लावलं, सावित्रीने लावलं. आडवं कुंकू लावून सावित्री होता येत नाही, आडवं कुंकू लावून सावित्री होता येत नाही. या समाज व्यवस्थेला आडवं करण्याची तयारी जिच्यामध्ये असते ती खरी सावित्री. ती कधीच घाबरली नाही, ती कधीच डगमगली नाही, डगमायचं कामही नव्हतं. चांगलं काम करत असताना विरोध होतो, जीवावर उठलं जातं. चालल्या होत्या शाळेत, एक साडी बॅग मध्ये होती, एक साडी अंगावर होती, कारण माहित होतं माझ्यावर शेण चिखल फेकलं जाणारच आहे. तेवढ्यात एका नाराधामाने चिखलाचा वाड्यात गेल्या भिड्यांच्या वाड्यात, तसंच गेल्या, प्रतिकार केला नाही. भिड्यांच्या वाड्यात गेल्यानंतर एका विद्यार्थिनीने बघितलं, सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी होतं. पोरी लिहित बसलेल्या होत्या, सावित्रीबाईच्या डोळ्यातून पाणी गळत होतं आणि एक विद्यार्थिनी उठली, माई तुमच्या डोळ्यातून पाणी दिसतंय, तुम्ही रडताय का? सावित्रीबाई म्हणाल्या नाही. दुसरी विद्यार्थिनी उठली, माई तुमच्या कानातून रक्त येताना दिसतंय, त्यामुळे तुम्ही रडताय का? सावित्रीबाई म्हणाली नाही. मग तुम्ही का रडताय? माझ्या त्यागाचं, माझ्या शोषणाचं आणि माझ्या हाल अपेष्टेचं उत्तर मला तुमच्या पाठीवर लिहिलेल्या अक्षरामध्ये दिसलंय, म्हणून मला हे आनंदाचे अश्रू आलेले आहेत असं सांगणारी ती सावित्रीबाई होती. आजकाल तशी सावित्रीबाई होणं नाही, थोड्या संकटाला घाबरणारे आपण नाहीत, कारण या मातीमध्ये कणखर स्त्री जन्माला येते, ही अशी महाराष्ट्राची माती आहे. तेव्हा तुम्ही कमी नाही, स्वतःला बलाढ्य समजा आणि बलाढ्य समजत असताना संस्कार द्यायला शिका. तुमच्या मुलांना संस्कार द्या. आता संस्कार म्हणजे नेमकं काय? आपल्या संस्कृतीची
जाणीव करून देणं संस्काराचा पहिला भाग. संस्कार म्हणजे काय मॅडमनी सांगितलं, इथे येणारा मुलगा घरी गेल्यानंतर आईच्या पायावर नतमस्तक होतो. अध्यात्माची गोष्ट थोडक्यात सांगेल. जो मुलगा जी मुलगी आईच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्यावर आपलं कपाळ ठेवील त्याच्या कपाळातले सगळे वाईट गोष्टी निघून जातात. हे जरी शास्त्राने विज्ञानाने नाही मान्य केलं तरी मला एक सांगायचंय की आईच्या शरीरातली पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती मुलाच्या मस्तकात जाते. कारण तिच्या इतका पॉझिटिव्ह विचार करणारा त्या विद्यार्थ्याचा त्या मुलाचा दुसरा कुणीही माणूस या जगामध्ये नसतो. म्हणून आईच्या चरणी नतमस्तक व्हायला शिकलं पाहिजे. जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला माझी आई तिच्या चरणी वाकावं लागतं. म्हणून दुसऱ्याच्या आईच्या चरणी सुद्धा ते मूल वाकलं जातं. म्हणून त्याला ते वाकायला शिकवा. त्याच्यात नम्रता असते, त्याच्यात लीनता असते. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. जो वागतो तो खऱ्या अर्थाने टिकतो. आणि नम्रता ही सगळ्यात मोठा गुण आहे. ज्याच्या अंगी नम्रता असते ते माणसं मोठे होताना दिसतात. सावित्रीबाईंच्या अंगी नम्रता नसती तर तिथं त्यांच्याशी दोन हात केले असते तर मरूनच गेले असत्या. तुम्हा आमचं काम करण्यासाठी त्या राहिल्या नसत्या. कारण त्या लोकांनी काठाच काढला. असंच एकदा काटा काढायचं ठरवलं सावित्रीबाईंचा. रात्रीची वेळ होती, आमोशाची रात्र होती. तेव्हा काही वीज नव्हती. घराघरात दिवे लावले जायचे, तेही झोपण्यापर्यंत. झोपी जायच्या वेळेला पंथी दिवा काय असेल समयी मालून टाकावं लागायची. रस्त्यावर पतदिवे नव्हते आणि सावित्री माईला मारण्यासाठी धोंडीराम आणि कोंडीराम असे दोन चोर पाठवले. अट्टल चोर आले. तोंडाला काळं फासलेलं होतं आणि आले. खिडक्यातून उड्या टाकल्या. सावित्री माई शांत झोपलेल्या होत्या. ज्योतिरावही झोपलेले होते. पण सगळ्यांना माहित आहे जरा काही वाजलं की जात कोणाला येते, बैलाच येते घरामध्ये. सावित्रीबाई आवाजाने उठल्यानंतर ज्योतिरावांना मारण्यासाठी त्यांच्या बिछाण्याकडे दोघं जण धावले होते. कारण पहिला अटॅक कोणावर करायचा होता त्यांना, ज्योतिरावांवर. आणि ज्योतिरावांना मारणार हातामध्ये फारशा चमकत होत्या. अंधारातही त्या चमकत होत्या. फारशा म्हणजे कुऱ्हाडी. आणि सावित्रीबाईंनी त्यांना पाहिलं. खडखड वाजते. उठल्या, समयी लावली. त्या चोरांना पाहिलं आणि दोघा पत्नीमधला संवाद बघा. धोंडीराम कोंडीराम आम्ही तुम्हाला ओळखलंय. धोंडीराम कोंडीराम आम्ही तुम्हाला ओळखलंय. तुम्ही आमचा जीव घ्या चालेल, पण आमचा जीव घ्या पण तुमच्या मुलांना मात्र शाळेत पाठवा. आमचा जीव घ्या पण तुमच्या मुलांना मात्र शाळेत पाठवा. कारण असं आहे की उद्याच्याला तू जेलमध्ये जाणारच आहेस. पण तुझा मुलगा तरी कुणाचा तरी जीव घेऊन कुणाच्या तरी सांगण्यावरून सुपारी घेऊन तोही जेलमध्ये जाऊन त्याच्या आयुष्याची माती करणार नाही. याच्यासाठी त्याला शाळेत पाठवा असं सांगणारे ज्योतिराव आणि सावित्रीबाई. चोर ढसाढसा रडायला लागले. वास्तव आहे चोर काय झालं, ढसाढसा रडायला लागले आणि म्हणाले खऱ्या अर्थानं या ईश्वर कुठं असतो पृथ्वी तलावर तर तुमच्या चरणी आहेत. तुम्हीच आमची विठ्ठल आणि तुम्हीच आमची रुक्माई. तोंड धुवून काढलं आणि ज्याने मारायला पाठवलं होतं त्याच्यावरच हल्ला करायला धोंडीराम कोंडीराम निघून गेले. आणि मग खऱ्या अर्थानं माणसाच्या मनाचं परिवर्तन, माणसाच्या पिढीचं परिवर्तन करण्याची शक्ती कोणामध्ये असते तर ते परिवर्तनशील माणसं, विचाराचे माणसं प्रत्येक काळामध्ये जन्माला येतात. आणि म्हणूनच ज्योतिराव फुल्यांचा कालखंडच त्यांच्या नावाने ओळखला जातो. कोणता कालखंड म्हटलं की लोक सांगतात की टिळकांचा कालखंड, ज्योतिरावाचा कालखंड. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ते माणसं नव्हते तर हे एक विचार होता. आणि या विचाराच्या माणसानं काय केलं तर जगाला उद्धारण्यासाठी आपला पुढाकार घेतला. तुमच्याही हातामध्ये ती संधी आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी. तुम्ही कमी नाही. आमचे एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणतात, 3 लोकांनी ठरवलं ना देशाची प्रगती करायची तर कोणी रोखू शकत नाही. पहिला आहे आई आणि वडील आणि तिसरा घटक आहे शिक्षक. या तिघांनी जर ठरवलं ना विद्यार्थी वायाला जाऊच द्यायचा नाही तर हे तिघांनी एकदा ठरवलं तर कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी चोर होणार नाही, डाकू होणार नाही, कोणावर अत्याचार करणार नाही, कोणावर बलात्कार करणार नाही. कुठलीही मुलगी प्रेकराच्या मदतीनं स्वतःच्या पतीचा खून करणार नाही. मुली सुद्धा कमी नाही. मुलींवर सुद्धा संस्कार करण्याची वेळ आलेली आहे.
तुम्हाला आम्हाला वाटतं मुली फार आपला मुली आपला बिबला काही राहिलेलं नाही. घराची होळी करण्याचं काम 50% महिला करतात मॅडम. जबाबदारीने सांगते मी तुम्हाला. 50% कुटुंबाची होळी महिला करतात. साडी चांगली नाही घेतली म्हणून आत्महत्या करणारी बाई आपण पाहतो. त्याच्याकडे नाहीच आहे ना. तुला कुठून आणेल 5 तोळ्याचा दागिना? त्याची कमाई किती, त्याचं इन्कम किती, तो करतो काय, तो खातो काय, त्याच्यावरही प्रेशर आणू नका. त्यालाही माणसासारखं जगू द्या आणि खऱ्या अर्थाने सावित्रीमाई व्हा. सावित्रीमाई त्याच्यासोबत भांडल्या नाही, ज्योतिरावांना नाही भांडल्या. काय सांगितलं सावित्रीमाईने? जी असल ती भाजी भाकरी खाऊ. सासू सासऱ्यानं हाकलून दिलं म्हणजे घराच्या बाहेर काढले. कशासाठी? समाजाच्या विरोधात तू बंड केलायस आणि बंड करून मुलींची शाळा काढलीस. मुलींना शिकणं गरजेचं नाही आणि तू जर असं करत असेल तर वाईट टाकलं. ज्योतिरावांना वाईट टाकलं, घरच्यांनी सुद्धा हाकलून दिलं आणि मग जिथं झोपडं बांधलं आमराईमध्ये, आंब्याच्या झाडाखाली सावित्रीमाई शिकल्या आणि तिथून पुढे क्रांतीची ज्योत पेटली. क्रांती सुरूच राहिली आणि क्रांती करत असताना ही माय डगमगली नाही. पतीचं निधन झालं, ज्योतिरावांचं निधन झालं. पोटचा मुलगा नव्हता, भावकीचे लोक आले नाही, कारण हा बंडखोर आहे आपल्या भारतामध्ये आणि त्यात महाराष्ट्रामध्ये. आमच्या सिंधुताई सपकाळ सांगतात, बाबा या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं. जेव्हा माती होते, जेव्हा राख सावडायला माणसं जातात, तेव्हा म्हणतात त्याचं कार्य खूप छान होतं. सिंधुताई सपकाळ सांगून गेले आम्हाला. या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं. ज्योतिरावांचं तसंच झालं, सावित्रीमाईचंही तसंच झालं. आणि मग ज्योतिरावांचा मृत्यू झालाय. पाणी कुणी पाजायचं? पाणी पाजायला वंशाचा दिवा लागतो. असावा, मी म्हणत नाही मुलं नसावा, माझं बिलकुल म्हणणं नाही. मुलंही असावा. ज्योतिराव नसते तर सावित्री झालीच नसती. असो. आणि मग तिरडी पकडायची. यशवंतरावाला विरोध केला. तू काय पोटचा पोरगा नाहीस, विधवेचा पोरगा आहेस, तुला पाणी पाजण्याचा अधिकार नाही. त्यालाही पाजू देणार तर स्वतःही पाजणार. पतीचं निधन झालंय. काय संकट कोसळलं असेल त्या माऊलीवर. स्वतः तिरडी पकडली, स्वतः पाणी पाजलं, घाबरली नाही. सती तर गेलीच नाही. जिजाऊनी सांगितलं होतं त्याही सती गेल्या नव्हत्या, कारण 2 छत्रपती घडवायचे होते आणि तोच वारसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढण्याचं कामही कुणी केलं असेल तर ज्योतिराव फुले यांनीच केलेलं आहे. म्हणून कुठली जात, कुठला धर्म आणि कुठला पंथ, विचाराची प्रगती असायला हवी. कुणी जातीपातीचा विचार करू नये, कारण धर्म कुठलाही असो, जात कुठलीही असो, माणूस हा रक्तानेच, लाल रक्तानेच बनलेला आहे, हाडामासानेच बनलेला आहे. आणि म्हणूनच मानवता हा खरा धर्म आणि माणुसकी ही खरी जात आहे. त्याच्या पलीकडे कोणी जायचं. मुलांच्या मनावर या गोष्टी बिंबवायच्या नाही. आणि म्हणूनच या सावित्रीमाईनं त्याग केला. पतीच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाची जबाबदारी स्वीकारली, अध्यक्षपद स्वीकारलं, त्याच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. काम असं केलं की तळागाळातील उपेक्षित माणसाकडे लक्ष दिलं. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. पिण्याचं पाणी त्यांच्यासाठी नव्हतंच. विशिष्ट मंदिरामध्ये त्यांना जाण्याची सोय नव्हती. सनातनी लोकांचा त्याच्यावर कब्जा होता. आणि या सगळ्या तळागाळातल्या माणसाला सोबत घेतलं आणि त्यांनी आपलंच केलं. घरातला हौद खुला केला, सगळ्यांना पाणी दिलं. आणि मग काळाचा घाला आला. यशवंता विदेशात होता. प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये झालं काय तर एका अस्पृश्य जातीमध्ये असणाऱ्या गायकवाड पांडुरंग नावाच्या मुलाला ताप आली. वस्तीवर गेली सावित्रीबाई आणि बघितलं पांडुरंगाला ताप भरली. पांडुरंगाची ताप अंगामध्ये आहे आणि असंख्य लोकांचा बळी जात होता. तेव्हा पुण्यामध्ये दररोज 800 ते 900 लोकांचा बळी जात होता. आता करोना आला होता तशाच पद्धतीचा. आणि डॉक्टरची उपलब्धी नव्हती, डॉक्टर फारसे नव्हते आणि डॉक्टर नसल्यामुळं असंख्य बळी जात होते. आणि त्याच वेळी 10 किलोमीटरचं अंतर आहे. दवाखान्यात घेऊन जायचे आणि पाठीला बोरगा बांधलं. कुणाचा मुलगा आहे? पांडुरंग गायकवाड. कुणाचा मुलगा आहे? अस्पृश्याचा मुलगा आहे. जाती धर्माचं बंधन होतं. आजही संपलंय असं मला वाटत नाही, म्हणून संपवायची तयारी असो. आणि तो मुलगा पाठीला बांधला, दवाखान्यात घेऊन गेल्या. यशवंताला तिकडून बोलवलं. यशवंता सांगत होता, माई तुझं वय झालंय, आता तू निघून जा. चांगल्या घरचे लोक दुसरीकडे निघून गेले. सावित्रीबाई
सावित्रीबाई म्हणल्या तुझे वडील असते तर इथंच राहिले असते, त्यांनीही समाजाची सेवा केली असती, मलाही सेवा करायची, कारण जन्मले मी समाजासाठी आणि मरणार आहे समाजासाठी. ते ब्रीदवाक्य होतं आणि त्याची सेवा करता करता सावित्रीबाईनं काय झालं, प्लेगची लागण झाली आणि शेवटी प्लेगची लागण झाली आणि आमची सावित्रीबाई या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. सावित्री गेली पण विचार मात्र इथे ठेवले आणि ते विचार आदरणीय वर्षा मॅडमच्या सारख्या माणसाच्या रूपातून कुठेतरी दिसायला लागले. हे माणसं नसतात, हे माणसं विचार असतात आणि म्हणूनच फक्त सावित्री वाचायची आणि सोडून द्यायची हे करायचं नाही, तर कधीतरी तिला आत्मसात करायचं, एका दुसरा तिचा गुण घ्यायचा आणि जो गुण जो घेईल, जो जो दयाचा घेतला असे गुण तो गुरु केला ऐसे जाण. आदरणीय मॅडम, तुम्ही मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला आणि सर्व सख्यांबद्दल बोलण्याची, त्यांच्यासोबत संवाद साधण्याची एक संधी मला दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. तुमच्या कार्याला पुन्हा शुभेच्छा देते. असेच उत्तर कार्य करत राहा आणि या बीड जिल्ह्याच्या बालाघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या नगरीचा उद्धार करण्यासारखी तुमच्यासारख्या सावित्रीच्या जिजाऊच्या लेखीनं याच मातीत पुन्हा पुन्हा जन्माला यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा त्या सावित्रीबाईला मानाचा मुद्रा करते, थांबते. चुकलं असेल तर माझं, बरोबर असेल तर तुमचं, जाताना घेऊन जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.